भक्तिविणे मोक्ष नाही हा सिद्धांत, भक्तिविणे मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारुनी। भक्तिविने मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारुनी। तरी तेच ज्ञान जाणाया लागोनी, संता वळगोनी वश्य कीजे। प्रपंच हा खोटा शास्त्रे निवडिला, पाहिजे साक्षीला सद्गुरु तो। थोडासा विको। तरी तेच ज्ञान जाणाया लागोनी, संता वळगोनी वश्य कीजे। नामा म्हणे सेवा घडावी संताची, होता कृपा त्याची तेची ज्ञान। तरी तेची ज्ञान जाणाया लागोनी, संता ओळगोनी वश्य कीजे। महायोग पेटे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगाकर प्रथम नमन, पांडुरंगाकर प्रथम नमन। दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। हे पांडुरंगाकर प्रथम नमन, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया। हे पांडुरंगाकर प्रथम नमन, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजे सद्गुरु दास तुका। दयांचे केल्या स्मरण, होय सकल विद्यांच्या दे करण। तीचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती।
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती महिम्नं पारन्ते परमविदिशो यद्य सदृशी कृतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वे गिरः अतः वाचस्तोत्रे हरनिरपवादः परिकरः अतीतः पन्थानां तव च महिमा वाङ्मनसयो रतद्व्यावृत्यायं चकितमभिधत्ते श्रुतिरपि नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तयाचे पायी माझे दंडवत घडो आणि चित्त जडो नामी मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अष्टसिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपण देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची भक्तिविने मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारोनी तर तेच ज्ञान जाणाया लागोनी संता ओळगून वश्य जे प्रपंच हा खोटा शास्त्री निवडिला पाहिजे साक्षीला सद्गुरु तो तरी तेच ज्ञान जाणाया लागोनी संता ओळगून वश्य जे नामा म्हणे सेवा घडावी संतांचे होता कृपा त्यांचे तेचे ज्ञान तरी तेचे ज्ञान जाणाया लागोनी संता ओळगून वश्य जे माऊली वैष्णव ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकांची मायबाप अलंकापूर निवासी ज्ञानोबाराय महाराज वैराग्याचे महामेरू देहुगाव निवासी जगतबंद जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्माचे लाडके लडिवाळ सदभक्त भगवंताचे प्रेम भांडार नामदेवराय महाराज गोदातीर निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज आदि करून सकल संतांच्या आशीर्वादानं अखंड स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी आपल्या निधड्या छातीवरती परकीयांचं आक्रमण झेलत आपल्या वडिलांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचं संरक्षण करण्याकरता प्राणाची आहुती आपल्या धर्माकरता दिली एका भगव्या वस्त्राचं रक्षण करण्याकरता अवघं 16व्या वर्षाचं लेकरू आपल्या प्राणाचं बलिदान देतंय काय त्याच्यातली ताकद असेल बघा अशा अनेक थोर संत महंतांच्या कृपा प्रसादानं साधू संतांच्या कृपेनं साधू संतांच्या पदस्पर्शानं भगवंताच्या नामस्मरणानं ग्रामदेवत हनुमंतराय राजेश्वर भगवान त्या दोन्ही देवतेंच्या वास्तव्यानं पुनीत झालेली म्हणजेच मंगल झालेली मंगनाळी आहे बघा गावाचं नाव किती सुंदर आहे मंगल झालेली भगवंताच्या कृपेनं मंगळ झालेली आणि भगवंताच्या नामाचा धावा करणारी मंडळी जिथं राहते त्याचं नाव मंगनाळी आहे त्याचा जर आपण अर्थफोड केला मंगल असल्या भगवान परमात्म्याच्या भजनामध्ये जे आळवणी त्या देवाची करतात त्याचं नाव मंगळानी आहे
खऱ्या अर्थानं आज आपल्या गावाचं नाव आपल्याला शोभतंय. आज आपण भाग्यवान माणसं आहोत, आपल्याला हरिकीर्तन श्रवण करायला मिळते. संतांची वचनाक्षर आमच्या या श्रवण इंद्रियाला ऐकायला मिळतात. मी भाग्यवान माणसं आहोत. आता जरा समाधान वाटायला तरुण यायली की जवळ. सध्याच्या काळातले तरुणाई दुसरीकडेच तळायली. दुसरीकडे म्हणजे कळलं ना. नवीन गाणं एक निघालं होतं बघा, तुम्हाला सांगतो ऐका. हे झुमकावाली पोरा नदी थडेली चालली, नदी थडेली चालली, है नदी थडेली चालली. नको त्या वळणावरती जात आहेत, पण आपण भाग्यवान माणसं भगवान परमात्म्याच्या नामसंकीर्तनामध्ये रंगून जाण्याकरता सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यानं, सर्वांच्या प्रेरणेनं, वाडवडिलांच्या आशीर्वादानं प्रेममूर्ती सर्वांवरती अगदी सगळ्यांच्या हृदयस्थानी बसलेलं व्यक्तिमत्व म्हणजे परमेश्वर महाराज शहापूरकर महाराजांना हाताशी धरून सुंदर तुमचं नियोजन आहे. सुंदर प्रकारचा हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. मला आनंद वाटतोय. येता येता वाटेमध्ये आम्हाला लक्ष्मण भेटला. मी म्हणलं बाबा ओळख नाही काही नाही, पण गंध दिसलं डोक्यावरती. बघा वारकऱ्याच्या गंधामध्ये सुद्धा पावर असतोय. गंधात पावर आहे. नुसतं गंधात पावर आहे. गंधात मग माळ घातल्यावर किती पावर असेल सांगा. आणि हे देवाला आवडणारी साधना आहे. तुम्ही करता. संत सांगून गेले. शांतीब्रह्मश्री नाथ महाराज सांगतात नाही का, आवड देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी जिवाळा वैष्णवाचा. नाहीतर हल्लीच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या माळी गळ्यात आहेत, मोठे मोठे टिकलेही कपाळाला लावलेले आहेत, पण अंतःकरण सगळं गाळानं भरलेलं आहे. अंतःकरणामध्ये हरिभक्ताविषयीची श्रद्धा राहिली नाही. काही काही माणसं हरिभक्त म्हणून मिरवतात, पण नको तेच करतात. समाधान वाटलं मला तुमच्या गावाकडे पाहिल्यानंतर. कसंही सांगतो तुम्हाला ऐका. भाताची परीक्षा घ्यायची असेल तर सुगरण स्त्री एका शीतावरून भात शिजलाय की नाही कळवते. एखाद्याच्या दारात पाऊल टाकलं की अंगण सांगते घर कसं आहे. एखाद्या जमिनीमध्ये पाऊल टाकलं की तिथले अंकुर सांगते जमीन कशी आहे. भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव. म्हणजे कीर्तन माझे हसण्यासाठीच नाही बरं का. तुमच्याकडे पहिल्यांदा माझं येणं आहे. याच्यावर काय फवारावं लागतंय मला आणखी त्याचा अनुभव नाही, पण मी तुम्हाला जे सांगतो ते तुमचं हिताचं असणार आहे. कारण तुम्ही सगळ्यांनी हा अट्टहास जो केला तो हसण्याकरता केला नाही, विनोद ऐकण्याकरता केला नाही. विनोद ऐकायला तुमच्या घरी भरपूर तुमचे एक टीव्हीचं चॅनल दाबलं की भरपूर येतात. ज्याला हसायचंच असेल त्याने कदापि कीर्तनाला येऊ नये. घरी बसून झोप काढले तरी बरं आहे त्याचं. आणि आपण आदरानं आतिथ्य करून दान दक्षिणा देऊन प्रेमपूर्वक एखाद्या महाराजाला घराकडे बोलवतो. आपल्या गावामध्ये ज्ञानामृत पाजण्याकरता त्याला बोलवतो. त्याला संतांचा दास म्हणून, भगवंताचा सेवक म्हणून त्याच्याकडे पाहतो. आणि म्हणून त्याच्याकडून कधीही ती अपेक्षा करायची नसते. ओघाणं आलं तेच आलं, बाकी नाही. म्हणून आता लक्षपूर्वक कीर्तन श्रवण करण्याचा प्रयत्न करा. गाव तुमचं पहिल्यांदाच गावात आलो, पण तरुणाई पाहिली की समाधान वाटलंय. कारण सांगू का, माझे जातीचे मज भेटो कोणी, आवडचे धनी फेडावया. आपल्यासारखा आपल्याला भेटला की आनंद वाटला, आणि आपल्या विरुद्ध भेटला राग खळवळला. महाराज परमार्थ असा एक आहे की या परमार्थामध्ये कणीही
कुणी तुमच्या रंगरूपाला विचारत नाही. तुम्ही गोरात का नकटेत का चपटेत का काळेत का कसेत पाहत नाही. तुमची उंची किती आहे, तुमचं शरीर कसं आहे, बलदंड आहात की कसं आहे, कोणी पाहत नाही. परमार्थामध्ये तुमच्या श्रीमंतीला किंमत नाही. तुमच्याकडे किती घर आहे, केवढं मोठं तुमच्याकडे खोल्या आहेत, किती तुमच्याकडे शेती आहे, किती तुमची पावर आहे, हेही कोणी विचारत नाही. परंतु तुमचं अंतःकरण किती शुद्ध आहे, भगवान परमात्म्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये किती प्रेम आहे, तुमचं अंतःकरण किती दयेनं भरलेलं आहे, हे पाहिल्याशिवाय मात्र कोणी राहत नाही. या परमार्थामध्ये इतर गोष्टीला किंमत नाही, परमार्थामध्ये केवळ आणि केवळ भजनाला किंमत आहे, भजनाला. म्हणून ज्या ज्या वेळेला भजन होईल त्या त्या वेळेला माणसानं टाळे वाजवावे. भजनात जर नाही टाळे वाजवली तर पुन्हा काय होईल मी सांगत नाही. नाही भजनात टाळी नाही वाजवली, चांगले हात असतील तरी, मग देव तुम्हाला वाकडाच करते. आता चांगलं होतं असं काय झालं, भजनात येऊन भजनात बसून जर आपण भजन नाही केलं, या मुखानं टाळी नाही वाजवली की कधी देव असा करेल कळत नाही महाराज. म्हणून भजन वेळोवेळा करण्याचा सल्ला संत देत आहेत. म्हणून प्रत्येकानं भजन करायचं. म्हणून तर संत सांगतात ऐका ना, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम. संत विनंती करतात, ज्या ज्या वेळेला भजन होईल त्या त्या वेळेला माणसानं भजन करावं. चला जास्त विस्तार आता मी तुम्हाला करणार नाही. परमेश्वर महाराजांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून मी इथपर्यंत आलो. त्या योगायोगानं बहीण भावाची भेट तुमच्या गावामध्ये मला झाली. आनंद आहे. सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके निवाळा सद्भक्त नामदेवराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. आणि नामदेव महाराज प्रस्तुत सेवेकरता निवडलेल्या अभंगामध्ये, आता इकडे लक्ष द्या, माझ्याकडे कोणाकडेही पाहू नका, माझ्याकडे बघा. नाही जरी पाहता आलं तरी कान मात्र इकडे ठेवा. तरी एकले अवधान दिजे बघ सर्व सुखाची पात्र होईजे, हे प्रत्युत्तर माझे उघडा ऐका ज्ञानोबाराय सांगतात. तसं आता चित्त देऊन इकडे ऐकायचं आहे. सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढिवाळ सद्भक्त प्रेम भांडारी
पंढरपूर निवासी नामदेवराय महाराजांचा चारचरणाचा अभंग आहे. आणि अभंगामध्ये नामदेव महाराज आपल्याला उपदेशात्मक बोलतात, उपदेश करतात. नामदेव महाराज या अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला भजनाकडे वळवतात, भक्ती मार्गामध्ये परावृत्त करतात. नामदेव महाराज सांगायला लागले, इह लोकामध्ये भक्तीशिवाय तुम्हाला मोक्ष प्राप्त होऊ शकणार नाही. जन्म मृत्यूच्या चक्रामधून जर सुटायचं असेल, पुन्हा कधीच कुठेच कोणत्याच खाणीमध्ये जीवामध्ये जन्म जर तुम्हाला मिळवायचा नसेल, तर त्याच्याकरता मोक्ष पाहिजे. मोक्ष कशाला म्हणतात, कोणता मोक्ष पुढे आपण पाहणार आहोत. फक्त आता ठळक बातम्या ऐकायच्या. ठळक बातम्या जरी तुम्ही ऐकल्या तरी शहाण्या माणसांना कळतं. म्हणून काही काही माणसं फक्त आणि फक्त ठळक बातम्याच ऐकतात. जे 24 तास झाले की पुढचं चॅनल येते, मग कुणाला दूरदर्शनच ऐका वाटते. तेवढं सगळं झालं, कुणाला कार्टूनच बघा वाटते. कुणाच्या लेकराला पप्पा लगाव कार्टून, प्रत्येकाला पाहावं वाटते. म्हणून शहाणा माणूस असं समजतो. आत्ता आमचा पिंट्या अभ्यासाला बसला, ऑनलाईन क्लास चालू आहे पिंट्याचा. तोपर्यंत आपल्याला बातमी ऐकायचा छंद आहे. पेपर घरला येत नाही, पैशाची चणचण आहे. 5 रुपयाला एक पेपर, 7 रुपयाला एक पेपर, खर्च आपल्याला झेपत नाही. लेकरं शिकवायचे आहेत आपल्याला. अनायासे आपल्या मोबाईलमध्ये काय आहे, नेट आहे. नेट असले की माणसं नीट राहत नाहीत. सध्या नीट असल्यावर नीट राहतात का महाराज? कीर्तनात जरी बसला तरी कीर्तनकार खिशात ठेवते आणि खिशातला मोबाईल बाहेर काढते. बरोबर आहे की नाही? नीट असल्यावर म्हणालो मी. आता आपण ठळक बातम्या ऐकून घेऊया. त्याचा अभ्यास झाला, आपण ठळक बातम्या ऐकायच्या. परत आणखी थोड्या वेळाने त्याचा अभ्यास सुरू होते, त्याला मोबाईल द्यावा लागते. म्हणून बाप तसं करते. तसं शहाणा माणूस ठळक बातम्या ऐकतो. म्हणून तुम्ही शहाणे ऐकणारे आहात. ज्या अर्थी माना डोलवतात त्या अर्थी शहाणे आहात. शब्दज्ञानी आहात, आपल्याला कळते. म्हणून महाराज नामदेव महाराज सांगतायत, येणं जाणं जर तुम्हाला तुमचं सोडवायचं असेल तर भक्ती करावी लागेल. समाधानी जीवन जगायचं असेल तर भक्तीशिवाय पर्याय नाही. नावलौकिक आपल्याला गावामध्ये मिळवायचं असेल, प्रत्येकानं मान सन्मान तुम्हाला द्यावी अशी इच्छा असेल तर माणसाला भक्ती करावी लागेल. मी आता सांगून गेलो, काही काही पैसेवान माणसं आहेत पण त्याला किंमत नाही. काही माणसं झोपडीत राहतात, भगवंताची सेवा करतात, माणूस म्हणूनच वागतात आणि जमिनीवरच राहतात. जमिनीच्या वर कदापि उडणार ते. त्याला मान आहे, त्याला मर्यादा आहे, त्याचं लोक नाव घेतात. आणि काहीही जरी करायचं असेल तर पहिल्यांदा त्याचा सल्ला घेतात. त्याच्याकरता काय करावं लागेल, माझं बोलण्याकडे लक्ष दे. त्याच्याकरता भक्ती करावी लागेल. भक्तीला लागण्याकरता, ते ज्ञान तुम्हाला मला अवगत करण्याकरता, मोक्षापर्यंत जाण्याकरता, परमार्थाकडे जाण्याकरता, एकदा त्या परमार्थाच्या मार्गावर लागण्याकरता आणि त्याच्यावर टिकण्याकरता ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर संतांची संगती करावी लागते. संतांच्या चरणाला आलिंगन द्यावं लागतं, संतांना आलिंगन द्यावं लागतं, संतांच्या चरणाला लोटांगण घ्यावं लागतं आणि संतांची सेवा करावी लागते. तेव्हा कुठे तुम्हाला ज्ञान प्राप्त होते. तरी ते ज्ञान जाणाया लागून संता ओळगोण शक्य जे. आणि खऱ्या अर्थाने इथं आपलं काहीच नाही. हा सगळा प्रपंच खोटा आहे. हा सिद्धांत तुम्हाला शास्त्रानं सांगितलेला आहे. फलकटतो संसार येते सार भगवंत तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून हे सगळं कळण्याकरता आपल्या सोबत सद्गुरू असला पाहिजे. कुठेतरी गुरु या जीवाला प्राप्त झाला पाहिजे. गुरुविन कोण तारकया जीवा, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नचेच निष्ठंका न कोणी. गुरुविन कोण बतावे वाट, बडा बिकट यमघाट. सद्गुरुशिवाय तुम्हाला परमार्थामध्ये कोणी नेत नाही. म्हणून
सद्गुरू जीवाला आवश्यक आहे. संतांच्या संगतीनं माणसानं परमार्थ करावा. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा जसं नामदेव महाराज सांगतात तसं त्यांनी सुद्धा सांगितलंय. संत समागमे धरावी आवडी, करावे तातडे परमार्थाची. महाराज सांगतात संतांची संगती प्राप्त झाली पाहिजे, नुसती प्राप्त होऊन चालत नाही. नामा म्हणे सेवा घडावी संतांची. संतांची सेवा तुम्हा मला घडली पाहिजे. का तर संत सेवा भगवंताला आवडत असते. सेवेनं ज्ञान प्राप्त होते. जेथे ज्ञानाचा कुरठा तेथे सेवा हा दारवंटा. स्वाधीन करू सुबटा ओळगोण्या. कळलं का? नामदेव महाराज सांगतात, ज्ञानोबाराय सांगतायत, जिथून आपल्याला काही ज्ञान प्राप्त करायचं असेल तर अगोदर सेवा करावी लागते. हुशार मुलगा देखावा करत नाही. ज्याला काहीतरी जीवनामध्ये बनायचं आहे, काहीतरी शिकायचं आहे, कुठेतरी उच्च लेवलला जायचं आहे, असा माणूस देखावा करत नाही, मौज करत नाही, आपल्या धुंदीत राहत नाही, काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतो. तो एक असा व्यक्ती शोधतो की ज्याच्यापासून मोठा होणार आहे. तुम्हाला धंद्यात मोठं व्हायचं असेल, तुम्हाला नोकरीला चांगल्या लेवलची नोकरी पाहिजे असेल, काही आपल्या जीवनामध्ये आपली जी इच्छा आहे ती जर पूर्ण करायची असेल तर ती ज्याच्याकडनं पूर्ण होते त्याची आपल्याला सेवा करावी लागते. सध्याचा अवघड काळ आहे ते जाऊ द्या सोडून. सध्या अवघड काळ, लग्न होणं मुश्किल आहे. ज्याच्या मामाला पोरगी आहे ते पोरग मायबापाची सेवा करणं म्हणून मामन मामाची लई सेवा करते. हुंडा नको मामा मला, पोरगी द्या मला म्हणते ना. बाकी काही नको, मी दुसऱ्यासारखा नाही मामा, सगळं तुमचं ऐकू. मामाला सांगते ते काय म्हणते, मी लग्न झाल्यावर काय करेल माहिती आहे मामा तुम्हाला? बायकोची आरती करतो मी. जय देव जय देव जय माझी बायको. तू सांगेल ते सगळं मी ऐकू, सगळंच करतो. मामाची सेवा करते पोरगी भेटायला. पण लक्षात ठेवा महाराज, या जीवाचा उद्धार होण्याकरता काय करावं लागेल? या जीवाला, जीवाचा उद्धार होणं काही सहज शक्य नाही महाराज. अनमोल नरदेह तुम्हाला प्राप्त झाला, न मिळणारा नरदेह मिळाला. सहजासहजी आजपर्यंत कधीही कुणाच्याही हातामध्ये कावळा सापडला नाही ना सापडणार नाही. पण योगायोगानं त्याच्याकरता फार दृष्टांत एक महाराज देत आहेत. मला आता तो दृष्टांत सांगून तुमचा वेळ घ्यायचा नाही. एक राजा होता आणि त्या राजाच्या मुलाला असह्य रोग झाला. अनेक वैद्य उपचार केले पण काय झालं, त्या रोगावरती उपचार काही झाला नाही. न झाल्यामुळं अनेक वैद्य आले. एका वैद्यानं सांगितलं हे बरं होईल पण याच्याकरता 2-4 कावळे आणावे लागतील म्हणला. 2-4 कावळे आणावे लागतील. राजानं दबंड दिली. ऐका ऐका, सर्व मंगनाळी गावातील नगरवासियांना सूचित करण्यात येते आपल्या गावच्या राजाचा मुलगा असह्य रोगाने पीडित झालेला आहे आणि त्याचा रोग बरा होण्याकरता, ती व्याधी बरी होण्याकरता एका वैद्यानं औषध सांगितलंय. पण औषध ती तयार करण्याच्या अगोदर त्यानं सांगितलेलं आहे की 4-5 कावळे त्याची गरज आहे. जो कोणी कावळा आणून देईल एका कावळ्याला 1000 सुवर्ण मोहळा मिळतील. दवंडी तशीच द्यावी लागते. फुसका बरं सोडता येत नाही, त्याला सुतळी बामच पाहिजे. दवंडी दिली त्यांनी. प्रत्येकाच्या कानावरती ते गेलं आणि सहज एका आंधळ्या माणसाच्या कानावर सुद्धा ते गेलं. आणि रोज त्याचा नियम होता. परमार्थिक माणूस होता, त्याला माहिती होतं अनमोल नरदेह प्राप्त झाला. आपल्या देवानं दृष्टी दिली म्हणून, दृष्टी नाही दिली म्हणून काय झालं, दुसऱ्या गोष्टी दिल्यात ना. म्हणून संतांची संगतीमध्ये राहणारा होता.
हुशार होता, चाणाक्ष होता. आणि जे महाराजांच्या संगतीत राहणारी माणसं असतात ते हुशारच असतात. लय हुशार असतात. हुशार होतं, त्याला माहिती होतं. काळ सारा वाचिंतने, काळ सारा वाचिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, हरी देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आर विहार, हे युक्त आर विहार. काळ सारा वाचिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, त्याला माहिती होतं महाराज. काळ सारा वाचिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. आंधळी माणसं, बहिरे माणसं, लंगडी खुळी माणसं फार हुशार असतात. ज्याला डोळे दिले चांगले, हात दिलाय चांगला, पाय दिलाय, सगळं दिलं, तेले बेकार. कर म्हटले ते करत नाही, नको म्हटले ते केल्याशिवाय राहत नाही. जाऊ नको म्हटले तिकडे जाते, जाय म्हटले तिकडे जात नाही. चला ना कीर्तनाला, काय करू कीर्तन ऐकून? आपल्या डिक्शनरीत नाही म्हणते ते. पोटभर खायचं, चांगलं चुंगलं लेवायचं, आयुष्य आरामात जगायचं, हेच आपलं जीवन. फार अवघड आहे महाराज. बोलायचं मला खूप असतं, पण कधी कधी आपण काही बोलले की कोणा माणसाला ते कपडा येते. रेडीमेड दुकान कसं असतंय, जे कपडा आला ते घेऊन जायचा, तसं कीर्तन तसंच दुकान होय. या संतांच्या कृपेनं जे येतं, काही वाक्य, काही शब्द, काही प्रसंग, काही काही माणसाला लई लवकर लागतात. लागलं की झटकलीत असती. तुला घे काय मोह सांगायलास, असं वाटतंय. नाही का महाराज, संतांच्या संगतीमध्ये राहणार आहे, अतिशय हुशार आहे, चाणाक्ष होता, पण डोळे नाहीत, भगवंताची सेवा करतोय. सूर्य उदयाच्या समयाला तो आता स्नानाला गेला, अन गंगेचे मुनेचे मंत्र म्हणू लागला.
वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाते भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी. अभंग म्हणायला लागला आणि स्नान करतोय. स्नान झाल्यावर दोन्ही हात त्यानं वर केले आणि भगवंताचं भजन करतोय. नारायण हरी नारायण नारायण हरी नारायण. हात वर करा सगळ्यांनी दोन्ही. म्हणणार नाही. महिला माता भगिनी म्हणते नारायण हरी नारायण नारायण हरी नारायण. वा वा कोण जिंकते बघूया. पक्षातले जिंकतात की अपक्ष जिंकतात. नारायण हरी नारायण. तुम्ही म्हणायचं नाही. वा वा नारायण हरी नारायण. म्हणा म्हणा मला सांगा असं जर भजन केलं तर देव तुमच्या काय येणार नाही हाकेला धावून. देव तुमच्या हाकेला धावून येईल पण भजन भावयुक्त अंतःकरणानं करायचं आहे. नारायण हरी नारायण नारायण हरी नारायण नारायण हरी नारायण नारायण हरी भाव धरून भगवंताचं भजन करते. देवाला वाटलं याला घर नाही राहायला, शेती नाही, वाडी नाही, काही नाही. मग दृष्टीनं आंधळा आहे. याचं सगळं पुढचं कसं चालणार आहे. आजकाल महाराज ज्याला काही जमत नाही त्याला किंमत नाही. सब पैसो का मेला. आवाज. सब पैसे के भाई यारा अपना कोई नहीं. तुमच्या जवळ जर पैसे असतील, धन दौलत संपत्ती असेल तर आजकाल जी माणसं तुम्हाला मानतात. जर तुमच्या जवळ काही नसेल तर तुमचा धिक्कार करतात. ही समाजाची रीत आहे. बघा मग त्या देवाला वाटलं याच्याकडे काही नाही, कोण मानेल माझं भजन तर रोज नित्यानं करतोय. असं करूया, याच्या हातात योगायोगानं कावळा देऊया. दोन्ही हात वर करून भजन करण्याला आणि त्याच्या हातात कावळा सापडायला एकच झालं. कावळा सापडला. दुरून एक डोळस माणूस जाऊ लागला. ते म्हणले आंधळ्याला काय कळते रे. कावळा सापडला. कसा काळा फोर दिसतोय. रात्रीला कावळा दिसला त्याला. इतकं ते नजर त्याची होती. कावळा दिसला त्याला. मोठी टॉर्च आणली होती त्यानं. शेताकडे जाऊ लागलं बिचार नदीच्या काठावर. हे भजन करते ते शेताला जाऊ लागलं दारी धराय. कावळा सापडला बघ बाबा. म्हणला याला आपण कावळ्याच्या कोण घेऊ. याला काय कळते. आंधळे आंधळी माणसं लई हुशार असतात.
तुझ्या हातातलं दे ना. ते म्हणला नाही, घे म्हणला. त्याला वाटलं ज्या अर्थी मागते त्या अर्थी काहीतरी किमतीचा असेल, कारण आजपर्यंत त्या डोळस माणसाला मला लुटूच खाल्लं म्हणलं. मयाच परत तिथले 5-5 रुपये उचलून घेत गेले आणि 50 पैसे टाकत गेले. सध्याचा काळ असाच आहे. थोडंसं देतात, सगळंच खातात. आश्वासन देतात आणि सगळंच खातात. संडाशी खाडल्या, बाकी सोडतील का? त्यानं ओळखलं, नाही देणार. अरे तुला 5,000 देतो, दे. नाही देणार. वाढतच गेली किंमत. ज्या अर्थी किंमत वाढली त्याला अर्थी याला कळालं हे काहीतरी किमतीचं आहे. मग नंतर त्याला कळालं हे कावळा आहे. आपण ऐकले, त्याच्या लक्षात आलं. आणि मग महाराज त्यानं म्हणला, एक कावळा सापडला, सगळं होते आपलं, आता गुणाने एक कावळा घेऊन जावं की नाही. आयुष्य निघत होतं त्याचं, पण नाही, त्याला मोह निर्माण झाला आणखी दुसरं मिळवा म्हणून. एक कशाला म्हणला, आता देवाचं भजन केलं की दुसरं येते, त्याची किंमत लई होते. म्हणून त्यानं बगलत कावळा दाबला. आता बगलत दाबल्यावर असंच ठेव की दुसरा कावळा सापडावा म्हणून हाय ते घालून टाकला आणि वर हात केले. आता किती भजन केल्यावर त्याच्या हातामध्ये कावळा सापडणार आहे मला सांगा. एकदा दैवयोगाने मिळाला, मिळालेला घालून टाकला, परत मिळणार नाही. तसं एकदा भगवान परमात्म्याने तुमच्या आमच्यावरती कृपा केली, हा चांगला नरदेह तुम्ही आम्हाला दिला, भजन करण्याकरता दिला. पण हा नरदेह जर तुम्ही असाच घालवला की नंतर तुम्हाला मिळणार नाही. नंतर मागुताची जन्म पावसी, हे तो न घडे रे सायासी. पुन्हा हाच जन्म प्राप्त होईल म्हणून काही शाश्वती देता येणार नाही. आता मिळालेलं आयुष्य आपल्याला आणखी किती काळ जगता येईल इथं सांगता येणार नाही. महाराज, नरदेह दुर्लभ आहे, पण योगायोगानं तुम्हाला मिळाला म्हणून तर संतांनी भजनाचा सल्ला दिला. नरदेह दुर्लभ जाणारे, नरदेह दुर्लभ जाणार, शतवर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना, यामध्ये दुःख यातना रे, यामध्ये दुःख यातना, मधुसूदना. तुम्ही आठवा मधुसूदना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. करता इथं आलेली संत आहेत महाराज. तेच संत उपदेश तुम्हा आम्हाला करण्याकरता योग्य आहेत. या जड जीवांचा उद्धार करण्याकरता संत इथं येतात. संत स्वतःहून येतात. संतांना जबरदस्ती नाही, तुम्हा आम्हाला यावं लागतं. येणं तुमच्या आमच्या हातात नाही. देवाला आणावं लागतं. बोलवलं तरच येतो, तो देव आहे. यावंच लागते. ते तुमच्या आमच्यासारखे माणसं जीव आहेत आणि स्वतःहून येतात. ते संत आहेत. म्हणून ते संत तुम्हाला उपदेश करतात की जीवनामध्ये संतांची सेवा घडली पाहिजे. संतांची सेवा घडली आणि त्या कृपेनं तुमच्या आमच्या कृपा झाली संतांची की तुम्हाला ज्ञान प्राप्त होते. असा सरळ सोपा सहज शब्दशः अर्थ. एवढा प्रसंग बोलायचा म्हणजे तो अर्थ सांगण्याकरता बोलला. आता एकदा भजन करून अभंगाचा विस्तृत चिंतन करूया. विठ्ठल
टाळी 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 विठ्ठला भक्तीशिवाय मोक्ष नाही संत तुम्हा मला सांगतात. भक्ती करा म्हणून सांगणारे साध करा म्हणून सांगणारी व्यक्ती साधारण नाही. भगवान पंढरी पांडुरंग परमात्म्याचं लाडकं आणि प्रेमाचं अतिशय जवळचं असं व्यक्तिमत्व, असे संत, असे भक्त, देवाचे प्रेम भांडार नामदेव महाराज आहेत. नामदेव महाराजांची ताकद काही साधारण नाही महाराज. अलौकिक नामदेव महाराजांचे चरित्र गाथा आहे. कोवळ अगदी लहान वर्षाचं वय आहे. वडिलांचा धंदा शिंपी कपडे शिवण्याचा धंदा दामाजी शेट्टींचा आहे. हे दोघं बापले. दामायणा माझाण बापले. एक दिवशी प्रसंग असा झाला, देवानं तुम्हा आम्हाला हा नरदेह दिलाय, पण हा अन्नमय प्राण आहे. जिवंत राहण्याकरता पोटाची खळगी भरावी लागते. पोट भरण्याकरता काहीतरी काम करावं लागतंय. काही केलं नाही आणि नुसतंच म्हणला दे रे हरी पलंगावरी, काय देईल तुला? बाप लातच घाली, दुसरं काय देणार आहे? नुसतं पडून राहतून काहीतरी मिळावं अशी अपेक्षा करतो म्हटलं तर ते पूर्ण होत नाही. काही मिळण्याकरता खूप कष्ट घ्यावे लागत असतात, तेव्हा कुठे ते होते. संतांचं कुळ, अनेक वंशाची पुण्याई, अनेक 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 प्रकारच्या सेवा, भगवंताची सेवा, संत सेवा ज्या कुळाला प्राप्त झाली, त्या पवित्र कुळामध्ये जन्माला आलेले नामदेव महाराज आहेत. संत कुठेही जन्माला येत नाहीत, साधू कुठेही जन्माला येत नाही, भजन प्रेमी व्यक्ती कुणाच्याही घरामध्ये जन्माला येत नाही. ज्याच्या वंशाचं पुण्य आहे, ज्याची माय आणि बाप दोन्ही शुद्ध आहेत, त्याच्याचकडे सद्भक्त जन्माला येत असतो. ज्याला संतांचा आशीर्वाद आहे, काहीतरी साधूची सेवा घडलेली आहे, भगवंताची सेवा घडलेली आहे, त्याच्याकडे चांगले सत्पुत्र जन्माला येतात. म्हणून कधी कधी माणसाने संपत्ती कमवण्याच्या नादाला लागू नये, पण संतती मात्र नक्की कमवावी, हे लक्षात ठेवा. तुमची इस्टेट संपत्ती निघून जाईल, कोणी तुम्हाला विचारणार नाही, पण तुमची संतती जर चांगली निघाली तर तुमचं नाव, तुमची इज्जत इब्रत वाढेल, टिकून राहील. सहजासहजी ती जाणार नाही.
तुमचं नाव लौकिक वाढेल, ती तुमची संतती आहे. म्हणून त्या लेकराला चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न मायबापाने केले पाहिजे. मी सांगत होतो, पोट दिले देवानं काहीतरी करावं लागतं. म्हणून नामदेव महाराजांचे वडील आपला वडिलोपार्जित चालत आलेला धंदा करतायत. एके दिवशी बाजाराला जाण्याचा प्रसंग नामदेव महाराजांच्या वडिलांवरती आला. रोजचा नियम आहे, भगवान परमात्म्याला नैवेद्य दाखवल्याशिवाय, पांडुरंग परमात्म्याला नैवेद्य दाखवल्याशिवाय, त्याचं दर्शन घेतल्याशिवाय, त्याचं भजन केल्याशिवाय, ग्रंथ सद्ग्रंथ वाचल्याशिवाय, नामस्मरण केल्याशिवाय, माळ जपल्याशिवाय, गंध बुक्का कपाळाला न लावल्याशिवाय अन्नाचा घोटही कोणी घेत नव्हतं आणि पाणी कोणी पित नव्हतं. तुमच्या आमच्यासारखे होते का ते? आपलं सगळं उलटच आहे. आंघोळ करण्याच्या आधीच जेवते, आंघोळ करून संडासला जाते. उलट काम आहे सगळं. सांगत बसत नाही मी ते. शब्द बोलायचे नसतात काही काही, पण ग्रामीण वर्ग मिळाला की असं बोलावं लागतं, तेव्हा कळते. अरे ते म्हणते मग आपलंच होय रे, ज्या अर्थी आपल्यासारखं बोलते त्या अर्थी आपलंच होय. गोडी नाही ऐकते आपलं मणक्याच. म्हणून ऐका महाराज, पवित्र कुळात जन्म झाला. मग दामोदर शेट्टी काहीतरी व्यापार करण्याकरता निघून जात आहेत. आणि लेकराला सांगितलं, नामदेव महाराजांना सांगितलं, आजपासून तुला नैवेद्य 2-3 दिवस द्यावा लागणार आहे नामा, आणि तू जाणार नाहीस, गेलं पाहिजे तुला, नाहीस तर माझ्याशी तुझी गाठ आहे. नामदेव महाराजांना आधीपासून देवळात जाणं, भजन करणं आवडायचं. सांगितल्यावर खुश झाले. आणि दुसरा दिवस उजाडला. सकाळी मग महाराज सुंदर ताट सजवलेलं आहे, सगळं पंचपक्वान्न त्या ठिकाणी, आपली जी चटणी भाकर आहे ती त्याच्यात ठेवलेली आहे. आणि नामदेव महाराज भगवंताच्या दारात जात आहेत. भगवंताच्या दारात, पांडुरंग परमात्म्याच्या दारात गेले. आणि पांडुरंग परमात्म्याच्या दारात गेल्याच्या नंतर नैवेद्य त्या भगवंताच्या समोर ठेवला. सुंदर तांब्या भरून पाणीही देवाच्या समोर ठेवलेलं आहे. आणि भगवंताला सांगतायत, देवा भूक लागली असेल ना रे तुला, ज्या अर्थी मला भूक लागली ना त्या अर्थी तुला सुद्धा लागली असेल, खाऊन घे ना. ए देवा जेव ना. अरे तुला म्हणतोय मी, जेव. ए अरे तुला म्हणतोय. कोण म्हणतंय? छोटस लेकरू देवाला म्हणतंय. काय भाव असेल देवाला, जेव 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 म्हणून म्हणताय. पण ते विटेवरची मूर्ती नाही जेवत महाराज. मंदिरातला देव जेवत नाही म्हणून माणसं निवड ठेवतात. आणि जेवायला लागल्यावर पाय लावला माग की पडला सुटते. देवाला जे आवडते ते आपण नाही देत, आपल्याला जे आवडते तेच देवाला देतो. हाय भेटतं का तुला? आज दाटाळी पौर्णिमा आहे म्हणून तुझं निवद तुला घेऊन आलो. त्या देवाचं पोट दुखलं काय, काय झालं काय, काय घेणे देणं नाही. कुठं भासते तर कुठं भाजते नाही. तसंच लिकीच्या हातात देऊन वाटलं होते. देवाच्या समोर ठेवलं. देवाला हळद कुंकू लावायचंय, तिला माहित नाही देवाच्या कानात जाते की नाकात जाते, काय पत्ता नाही. तिलाच पाठवते, काय हरकत नाही. तो भगवान परमात्मा नाही महाराज जेवत नाही. आर्ततेनं देवाला हाक मारतात, देवा जेवणा. असा नाही जेवणार तो देव. उभे राहिले. घेऊन आलो नैवेद्याला, एक तरी घे घास विठ्ठला, एक तरी घे घास. नामदेव महाराज म्हणतात, देवा एक तरी घास घे रे. तू एक तरी घास घेतला ना मला समाधान वाटेल. आणि तू माझे वडील आले नाही म्हणून नाराज झालास, माहिती आहे मला. अरे बाबाला कामावरती गेलेत बाबा. आताच पोरग म्हणेल पप्पा ड्युटीला गेले, थोड्या वेळाने येतील ना रे, 2 दिवसांनी येतील, 3 दिवसांनी येतील, का तेवढा घाबरतोस?
मी आणलेलं तुला गोड नाही का रे वाटलं? मी आणलेलं तुला आवडलं नाही? मग का नाही खात तू? असं का रे मला त्रास देतोस देवा? डोळ्याला अश्रू धरायला लागले हो. डब 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 डोळे झाले, डोळ्यातून अश्रू धरायला होऊ लागले. देवा, निदान माझ्या करता तरी काय रे, लहान लेकरू आहे मी, मला सुद्धा भूक लागली, मला जेवावं वाटतंय, पण आमचा नियम आहे ना. म्हणून तर आम्ही म्हणतो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ देवाला म्हणून तर संत सांगतायत, आमचा देव केला तरी हरकत नाही, पण जो नियम आमच्या दारात चालण्यात आलेला आहे तो आम्ही सांभाळतो, त्याला भक्त म्हणतात. एक निष्ठेने तुझी सेवा करणं हा आमचा धर्म आहे. म्हणून तर मी म्हणतो ना रे देवा, तुला नामदेव महाराज सांगतात, चरण सुणी सर्वता आण तुझी पंढरीनाथा, नामा म्हणे ऋषिकेशा. देवाला म्हणताय, एक केशवराजा केला नेम चालवी माझा. देवाला विनंती करत आहे, तो देवा जेवणार. अरे किती वेळ झाला तुझ्या करता ताटस्थ बसतोय, ताटपळत बसतो मी. म्हणून मग नामदेव महाराज म्हणायला लागले, घेऊन आला नैवेद्याला एक तरी घे घास विठ्ठला, एक तरी घे घास. देवाला विनंती करतात, बस आता खूप वेळ झाला, नाही जेवणार. ते म्हणते, किती तांतुरे ताणू रोज असतानालास, तू जर जेवला नाही ना देवा, ए पांडुरंगा, तू जर आता नाही जेवलास तर माझ्याशी गाठ आहे. तू जर जेवला नाहीस तर बघ माझ्याशी गाठ. प्राण मी त्यागीन तुझा पुढे, तुझ्याकडे प्राण देईल म्हणतायत. आता प्राण देणार त्या विटेवरती मालकाच्या समोर, आता त्या पायरीवरती आपलं डोकं आपटून प्राण द्यायला तयार होणार, असा मारणार इतक्यामध्ये भगवान परमात्मा चळचळ चळचळ कापत त्या ठिकाणी महाराज समोर आला. भगवान परमात्मा नामदेव महाराजांच्या हातनं छोटस लेकरू आहे, भाव त्यानं पाहिला आणि ते विटेवरचा मालक जेवू लागला. काय ताकद आहे, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वे गिरः, अतः वाचस्तोत्रे हर निरपवाद परिकरः. अतीतः पंथानं तव च महिमा वाङ्मनसयो, रतद्व्यावृत्यायं चकितमभिधत्ते श्रुतिरपि. नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्यातेचा मूर्ती जेवे. नामदेव महाराज, आणखी यात नामदेव महाराज आपल्या गुरुगृही जातात. औंढ्याला आले नामदेव महाराज. एके दिवशी गुरु केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही, त्याचा उल्लेख अभंगामध्ये ज्या आरती देतात त्या आरती सद्गुरूचं
स्मरण सद्गुरूचं, सद्गुरूची कृपा, सद्गुरूचा नित्यानं सहवास ज्याला घडतो त्याचं जीवन फार बदलून जाते. ज्याच्या आयुष्यामध्ये संतांची सेवा नाही, संतांची संगती नाही, संतांची कधी सेवाही त्यानं केली नाही, त्याच्याकडे कितीही धन असेल, कितीही त्याला ज्ञान असेल तर टिकत नाही. असे कित्येक पुरावे आहेत. बघा तुम्ही, रावणाने आपल्या सख्या भावाचा अर्थात भक्तराज बिभीषणाचा अपमान केला, लात मारून बाहेर काढलं, विनाश झाला. पतिव्रता नारी असलेलीला, जी पतिव्रता नारी आहे, जगत जननी आहे, भगवान परमात्म्याची सेवा करण्याकरता जी लक्ष्मी सीतावरून आली, तिचाही छळ या रावणाने केला, म्हणून तर त्याच्या जीवनाची माती झाली. म्हणून सांगतो ऐका, गुरुग्रही ज्या वेळेला नामदेव महाराज जात आहेत, नामदेव महाराज गुरुग्रही गेले औंढ्याला. नामदेव महाराजांना आवड होती कीर्तनाची. नामदेव महाराज कीर्तन करताय. कीर्तन करण्याकरता नामदेव महाराज उभे राहिले. रामकृष्ण हरी भजन सुरू झालं. कीर्तन करायचंय. अनेक लोकांची अफाट गर्दी जमलेली आहे. खेड्यापाड्यातून सगळीकडनं कीर्तनाकरता माणसं आली, पण तिथल्या पुजाऱ्यांना ते देखवलं नाही. आम्ही पूजा करतो, आम्ही स्तोत्र म्हणतो, त्यावेळेला कोणीच येत नाही. आज गर्दीच गर्दी येते, म्हणजे इथे कीर्तन करायचं नाही. चला मंदिराच्या बाहेर, मंदिराच्या पाठीमागे पाठवलं. नामदेव महाराजांचं तिथं कीर्तन चाललंय. आणि नवल काय घडलंय का, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी दूध प्याला, दूध फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवाती दूध प्याला, नामदेवाती दूध प्याला. एवढं सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये आहे, ते नामदेव महाराज उपदेश करतात. जगाकडे नामदेव महाराज पाहू लागले. जगामध्ये पाहतायत, सगळ्या या मानवी देहाकडे पाहतात. त्यावेळेला दुःख झालं. अरे देवानं नरदेह भजना करता दिला यांना, पण भजन करीत नाही. जर यांनी आता भक्ती केली नाही, देवाचं भजन केलं नाही, तर यांचं काय होईल, काय कोण जाणे. विसरले तर या थोर झाली आणि पचतेल काणे 84च्या. फार यांना दुःख भोगावं लागणार आहे. भजन जर नाही केलं तर खूप गोष्टी आहेत. भजन न केल्यानं काय काय होतं हे सांगण्याकरता कीर्तन अपुरं पडेल. आपण जर भजन केलं नाही, भगवंताचं कीर्तन ऐकलं नाही, त्याच्यानुसार जर वर्तन केलं नाही. काही काही माणसं कीर्तन ऐकतात, पण एका कानानं ऐकतात तर दुसऱ्या कानानं सोडून देतात. एक असंच म्हणलं, घरची बाई कुठं चालले, कीर्तनाला चाललं. बरं, कोणाचं आहे, बोरगडी करायचं कीर्तन आहे, ऐकायला चाललो. त्याचं स्टेटस पाहिलं होतं मी. आवाज गोड वाटला जर जाऊन येतो. ते म्हणले काय कीर्तन ऐकता तुम्ही, एका कानानं ऐकता आणि दुसऱ्या कानानं सोडून देता. ते म्हणलं मी तरी बरा आहे, एका कानानं ऐकतो आणि दुसऱ्या कानानं सोडून देतो. तुझं तर फलतच आहे. एका कानानं ऐकतेस, तोंडानं सोडतेस. तुला म्हणून सांगतो, कोणाला सांगू नको. ते म्हणते सांगणार नाही. माय तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको असं ते म्हणते. सगळीकडे चर्चा होते. कानानं ऐकतेत आणि तोंडानं सोडतेत. तसली गत आहे महाराज.
या श्रवण इंद्रियाने ऐकावं, अंतःकरणामध्ये ते ठसलं पाहिजे आणि जीवनामध्ये त्याचा काहीतरी बदल झाला पाहिजे. सप्ताहामध्ये कीर्तन ऐकून, कथा ऐकून जीवनाचा तुमच्या स्वतःचा उद्धार झाला, तुम्ही तुमचा चालण्याचा रस्ता बदलला. वाईट मार्गाने चालणारा माणूस जर चांगल्या मार्गाने जाऊ लागला तर सप्ताह या वर्षीचा यशस्वी झाला हे निश्चित ठरवावं. नुसते पैसे फुजूलचे कशाला वायाला घालवायचे. काही जर फरकच पडणार गेल्यावर किती फवारणी करून जर पीक चांगलं येणार गेलं तर त्या शेतकऱ्यांना फाशी घेऊन मेल्याशिवाय पर्यायच नाही. उतारा जर नाही आला तशी करून मेहनतीचं फळ जर मिळालं नाही तर माणूस हातबल होतो. तसं आपल्यालाही हातबल कधीतरी व्हावं लागतं. मेहनत करून जर आपण एवढं अट्टहासानं सप्ताह करतो तरी सुद्धा माणसाला चांगली कीर्तन ऐकण्याची गोडी नाही. ज्यानं चांगलं हसवलं, संसारिकाच्या गोष्टी सांगितल्या, गप्पा गोष्टी इकडल्या तिकडल्या जोडल्या, पिंपळाचं वडाला आणि वडाचं पिंपळाला केलं, काय महाराज चांगला होता. त्याच्यासारखा महाराजात नाही, दुसऱ्या वर्षी त्यालाच बोलवा असं माणसं म्हणतात. पण नाही महाराज, जीवनाचा उद्धार झाला पाहिजे. नामदेव महाराजांची तळमळ होती की जीवनात उद्धार झाला पाहिजे. आजची सध्याची कीर्तन मर्यादा फार बिघडून गेली. नाव फक्त कीर्तनाचं झालं, आत म्हणजे सगळा तमाशा झाला महाराज. पण तुमच्या पॉम्पलेटवरती कीर्तनकार अतिशय अभ्यासू आणि गोड आहेत. याच्याबद्दल तुमचा आभार म्हणावं वाटतंय. ऐका, नामदेव महाराज या जगाकडे पाहत होते. नामदेव महाराजांनी या जगाला सांगितलं, बाबा अरे अनमोल आयुष्य तुम्हाला प्राप्त झालं, याचा मोल करता येत नाही. याच देहानं भजन करते, इतरत्र कोण्या देहात भजन घडत नाही. ज्ञान इथं आहे, हेच देही घडे देवाचे चिंतन, आणि काही ज्ञान नाही कोटी. म्हणून तुम्ही मग भक्ती मार्गाला लागा. काहीतरी थोडा करा लाग पाठ, धरा भक्ती भाव, करा बळकट, तन मन जादा लावून या नीट, जरी करणी असेल गोड शेवट गा. राम राम स्मराधी, 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 राम राम स्मराधी. राम राम स्मराधी, लाहो करा गाठ घाला मुळबंदी, सांडा बाबू घ्या उपाधी, लक्ष लावो निरा गोविंदी गा. क्षणभंगुर नाही बरबसा, भारे सावध तोडा मायाशा. काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसा गा. म्हणून तर सांगितलंय राम राम स्मराधी, 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 राम राम स्मराधी. म्हणून तर महाराज सांगतात, करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडविले यमापासून या. प्रेमपूर्वक भगवंताचं भजन करणं, प्रेमपूर्वक संतांची संगती करणं, संतांनी सांगितल्यानुसार आचरण करणं म्हणून महाराज सांगतायत, भक्तीशिवाय मोक्ष नाही. विठोबार कुमार, कुमार कुमार, कुमार भक्ती करण्याचा सल्ला देतात, पण भक्ती तशी सोपी नाही. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. आपलं जीवन तपासण्याकरता खऱ्या अर्थानं आपल्याला भक्तीमध्ये यावं लागतं, संतांची संगत करावी लागते. आपलं जीवन जर तुम्हाला स्वतःचं जीवनाचं स्वदर्शन जर घडायचं असेल तर संतांची चरित्र गाथा ऐकावी लागेल, संतांना आपलंसं करावे लागेल. हरपले आपण पे पावे, ते संतान ते पाहता गिवंसावे, म्हणून
वाणावे ऐकावे तेचे सदा. संतांचं ऐकावं, संतांचं चरित्र ऐका, संतांनी सांगितलेलं त्यांचं म्हणणं ऐका, तर तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. भक्ती करण्याचा सल्ला देतात, पण भक्ती स्वतःच्या मनानं नाही करता येत. स्वतःच्या मनानं काही करता येत नाही. आपमती भजता राया वाया जाय, प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या, अवश्य पाहिजे आचार्या. आपमती भजता राया वाया जाय. स्वतःच्या मनानं जर काही करायला लागलो तर नाही जमणार. संतांच्या संगतीमध्ये येऊनच भक्तीमध्ये रंगता येतं. अरे संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर अनेकाचं आयुष्य बदलून गेलं, कारण संतांनी त्याला भक्तीचा उपदेश केला, भगवंताच्या नामाचा उपदेश केला. ज्याला देव माहिती नाही, ज्याला संत माहिती नाही, साधू सेवा माहिती नाही, ईश्वर सेवा माहिती नाही, भगवंताचं नावही ज्याला माहिती नाही, तो भगवान परमात्मा कोण आहे, जगाचा चालक मालक कोण आहे, हे सुद्धा ज्याला माहिती नाही, अशावर सुद्धा महाराज संतांची कृपा झाल्यावरती काय होतं बघा. ज्याच्या जीवनामध्ये, ज्याच्या डिक्शनरीमध्ये मारा झोडा तोडा एवढंच आहे, असा कोण होता तर वाल्या कोळी आहे. वाल्या कोळी महात्यारी, वाट पड्यावाळी वाल्या कोळी. पण झालं काय, एके दिवशीचा प्रसंग आहे, त्याचा महत भाग्यानं संत त्याच्या जीवनामध्ये आले. नारदजी आले, भजन करीत करीत नारदजी येत होते. नारदजी त्याच्या जीवनामध्ये आले. नारदजींना त्यानं पाहिलं, झाडावरून उडी टाकली. ज्या वाटेनं कोणी जात नव्हतं त्या वाटेनं नारदजी एके दिवशी आले. कारण याचं काहीतरी पूर्वपुण्य होतं, त्याच्यामुळे संतांची भेट होती आहे. पूर्वपुण्य असल्याशिवाय संतांची भेट होत नाही. कीर्तनाची वेळ आपल्या झाली, थोडा वेळ फक्त तुम्ही बसा. आता आ करू नका, 11 झाले मला माहिती आहे. आ केलं की समजून घ्यावं महाराज 11 वाजली, आता कीर्तन सोडावं लागते. पण कीर्तन रंगलंच असं आता सोडा वाटत नाही. 5 मिनिटं फक्त इकडे लक्ष द्या. 5च मिनिटं तुमची आगाव घेतो. भजन 8:30ला सुरू झालं, मी 9 वाजता आलो, तुमचा 9 ते 11चा टाईम आहे. थोडं 5 मिनिटं इकडे तिकडे जाऊ द्या. इथं जर वेळ दिला जास्तीचा तर काही नाही, बेनिफिट तुम्हाला मिळते, ओव्हर टाईम मिळतं. मला नाही मिळणार पण तुम्हाला मिळेल. म्हणून पगाराचं तेवढं काम आपलं झालं आता. चला, म्हणून काय झालं, संत आले आणि ह्या झाडावरून खाली उतरला. थांबा, कोण आहेस? ए थांब, कोण आहेस तू? संतांनाच बोलतोय, त्याला संत माहित नाही. संत जसे जवळ त्याच्या आले, अंगाला स्पर्श झाला, अंगाचा वारा वाल्या कोळ्याकडे गेला की जरा मती बदलली त्याची. आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाली या शरीरा, फिटला पातकाचा थारा, कळी काळाशी धाक दरा रागा. अंग संग झाला आणि मती बदलून गेली. आणि मग महाराज कोण आहात तुम्ही, कुठे चाललात? अहो मी चोरी करणारा माणूस आहे, मला चोरी करायची आहे, तुमच्याजवळ काय आहे ते मला द्या. ते म्हणले माझ्याजवळ दुसरं काही नाही, एकच आहे, रामनामाची संपत्ती माझ्याजवळ आहे, तुला लुटायचंय ते लूट. राम नाम के हे रे मोती मैं बिकराऊ गली गली, हे ले लो रे कोई राम का प्यारा, शोर मचाऊ गली गली. एवढंच माझ्या जवळ, याच्यापेक्षा दुसरं माझ्याकडे काहीच नाही, तुला घ्यायचं असेल तर घे. पण त्याची बुद्धी बदलली आणि संतांनी त्याच्या हाताला धरलं की कडकड 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 त्याचा शॉट लागावा तसं त्याचं अंग झालं, पाप सगळं निघून गेलं. आणि आता त्याची काया दिव्य झाली. हळूहळू हळूहळू पाप आता त्याचं निघून जाणार आहे. संतांनी सांगितलं एवढं करतोस, अगणित पापे केले. त्याने सांगितलं महाराज मी तुमच्या समोर लपून ठेवत नाही, मी अपार पातक केलं. अहो 7 रांजण भरले ब्राह्मणाला मारू मारू, त्यांच्या जवळचे ते म्हणजे शालिग्राम, एक ब्राह्मण मारायचा आणि शालिग्राम मडक्यात टाकायचा, असे त्या रांजणात टाकायचे. असे 7 रांजण भरले, अगणित पाप घडलं. पण महाराजांनी त्यांना प्रश्न केले, एवढं सगळं करतोयस तू, पण तुझ्या पापानं आजपर्यंतच्या भरलेल्या त्या 7 रांजणाचा वाटेकरी कोण आहे सांग ना. तो म्हणला काही नाही महाराज, अर्ध मी बायको घेईल, काही उरलं सुरलं ते पोरगं घेईल, बाकीचे मायबाप घेतील, उरलं सुरलं ते मी घेतो खिशात टाकून. ते म्हणले बाबा अगोदर जाऊन घरी विचार. घरी जातो, विचारलं पण कोणी त्याच्यात भागीदारी झालं नाही. उलट त्यांनी सांगितलं तुम्ही जर तिखट खाल्लं की सकाळी कोण जाव गेलो टाचेल झाडी, कळलं का? तिखट खाल्लं की आग कुणाला होईल
ते म्हणले ज्यानं खाल्लं त्याला तसंच आहे, पाप ज्यानं केलं त्यालाच ते फेडावं लागतं. मग मी तुमच्या पापामध्ये वाटेकरी होणार नाही. मग त्यावेळेला संतांकडे आला आणि संतांच्या चरण धरले आणि सांगितलं, बैसता संतांची संगती कळू आले कमळापती, आपुले कोणी जणवती निश्चय चित्ती दृढ झाला. मग त्यावेळेला संतांनी कृपा केली, राम नामाचा मंत्र सांगितला, संतांच्या चरणावरती लोटांगण घातलं यानं आणि तो मंत्र घेतला आणि जपू लागला. सामर्थ्य एवढं वाढलं की मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहिण्याची सामर्थ्य शक्ती त्याला प्राप्त झाली. कशाचा प्रताप? संतांच्या संगतीमध्ये आल्याचा प्रताप. संतांना ओळखलं, वश्य केलं, संतांचा आवडता झाला, रामनामाची दीक्षा मिळाली. मोक्षाचं साधन काय आहे त्याचं ज्ञान प्राप्त झालं. महाराज संता ओळगोणी वश्य केजे तरी तेच ज्ञान जाणाया लागोणी. महाराज सांगतायत ऐका, तरी तेच ज्ञान जाणाया लागोणी संता ओळगोणी वश्य केजे. आणि त्यांनी सांगितलं महाराज, आपण ज्याच्या आवडीनं करतो, प्रपंच आवडीनं करतो आणि परमार्थ सवडीनं करतो. आवडीनं दुकानला जाते 2 पैसे भेटतात म्हणून, पण जीवनाची सामुग्री या कीर्तनात भेटते म्हणून येते का? सवड असलं तरच येते. आज सुट्टी आहे, चला जाऊया कीर्तनाला म्हणते, एरवी नाही येत. म्हणून संतांनी सांगितलंय, नामदेव महाराज 3ऱ्या चरणात सांगतात, प्रपंच हा खोटा शास्त्रे निवडिला. आणि सद्गुरू पाहिजे साक्षीला, सद्गुरू तो सद्गुरूशिवाय ते कळत नाही. आणि ते ज्ञान कळायचं असेल तर संतांची संगती केली पाहिजे, त्यांना वश्य झालं पाहिजे. म्हणून नामदेव महाराज सल्ला देतात की आपल्या जीवनामध्ये साधूची सेवा घडली पाहिजे. साधूची सेवा घडली तर ज्ञान प्राप्त, कृपा त्यांची प्राप्त होते. आणि त्यांची कृपा प्राप्त झाली की ज्ञान आपोआप मिळते, भक्तीला माणूस लागतो आणि मोक्षापर्यंत जातो. शेवटचं चरण